निळकुंभे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने शांतिवन येथे कुष्ठरोग निवारण समिती या ठिकाणी जाऊन शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांसोबत गप्पाही मारण्यात आल्या। विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सरपंच प्रमोद भिंगारकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आले। यावेळी पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व अरुण शेठ भगत यांनी सरपंच प्रमोद भिंगारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच शुभेच्छा देण्यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य व मित्रपरिवार व महिला मंडळ उपस्थित होते। शाळेच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि आजचा जो खरा चांगला दिवस होणं पण ज्यांचा जन्मदिवस आहे ते प्रमोदजी भिंगारकर सर, आपला वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाबद्दल आपल्याला आमच्या शाळेकडून आणि आम्हा सर्वांकडून खूप शुभेच्छा देते। आपल्याला आरोग्यमयी असं दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आपण आमच्या विद्यार्थ्यांसोबत येऊन आपला वाढदिवस साजरा करत आहात त्याबद्दल आनंद होत आहे आणि त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत। आपल्या वाढदिवसानिमित्त माननीय अनंत गायकवाड सरांनी आमच्या विद्यार्थ्यांना गोड जेवण दिलं आणि त्यांचं तोंड आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं गोड केलं, त्याबद्दलही मी आमच्या संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं आपली अत्यंत आभारी आहे। आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला खास करून आमच्या संस्थेचे सहकार्य व आणि शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय व्ही पाटील सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी मी स्वागत करते आणि आभार मानते आणि आपल्या सर्वांचे आभार मानते। आणि प्रमोदजी सरांना आम्हा सर्वांकडून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। जास्त काय बोलणार नाही, खूप उशीर झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन या ठिकाणी आजचा जो वाढदिवस साजरा होत आहे निळकुंभे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर दादाला खूप आवड असते समाजसेवेची आणि कार्यरत आहे ते सदस्यतेसाठी। कधी ते कुठलाही कार्यक्रम असेल अशा लोकांचं किंवा कुठल्याही मुलाबाळांचं तर दादा पहिल्यांदाच ते कार्यक्रम यशस्वी करून दाखवतात। त्याचं कारण असं आहे की त्यांना मुलं त्या कार्यक्रमाची आवड आहे आणि जाणीव आहे। आपल्या समोर जे सरपंच साहेब जे बसलेले आहेत हे खूप गरीब करण्यातले, म्हणजे त्यांचे वडील आई शेती करणारी माणसं पाटील साहेब, आणि त्याच्यातून दादांनी स्वतः ही परिस्थिती डोळ्यासमोर आपली ठेवून आज तुम्ही या ठिकाणी जे बसलात तसं दादा पण एक विचुंबेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून बसायचा आणि ते काढलेले दिवस आहेत, ते घोटलेले दिवस आहेत आणि कष्ट केलेले दिवस विचुंबेच्या पनवेलपर्यंत जायला त्या रस्ता नव्हता। दादा स्वतः त्या टायमाला बैलगाडी थांबवायची। म्हणून ह्या वेळेस मुलांना तुम्हाला एक माझी विनंती आहे, कारण बोलण्यासाठी जास्त उरले नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज राजाचा मुलगा खूप कष्ट केले। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वी पास झाले, शाहू महाराजांनी त्याला खांद्यावर घेतले। कष्ट वेळा यश नाही आणि तुम्हालाही आम्हाला ह्याच ठिकाणी असं सांगू इच्छितो मी की तुम्ही शिका, मोठे व्हा, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, राष्ट्रपती व्हा, प्रतिभाताई पाटलांसारखे, आणि 100% तुम्ही व्हा, कारण तुमची शाळा खूप या ठिकाणी चांगली दिसते। मी जास्त मुख्याध्यापक आपल्या श्रीमती क्रांती पाटील मॅडम, तसंच प्राथमिक वैशाली पाटील आणि आदिशेख शेख सर, मी या ठिकाणी थांबतो। वेळ जरा जास्त झाल्यामुळे जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद। आपल्या हक्काच्या बातमीसाठी व जाहिरातींसाठी आपण पाहणार आहात स्वराज्य न्यूज।